ची धक्कादायक बातमी सोलापूरमधनं. विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीची हत्या करण्याच्या प्रयत्नात प्रियकराचा सुद्धा मृत्यू झालाय. प्रेयसी आणि प्रियकर या दोघांनी हा प्लॅन आखलेला, पण ऐन वेळेला हा प्लॅन फसला. पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसीवरती गुन्हा दाखल करत प्रेयसीला अटक केली आहे. प्रेयसीच्या पतीला संपवायला निघाला, पण प्रियकराचाच त्यात घात झाला. सोलापुरातील चक्रावून टाकणारी घटना. 18 फेब्रुवारी रोजी बार्शी तालुक्यातील महागाव येथील तलावात दोघांचे मृतदेह सापडले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पांगरी पोलिसांनी तपास सुरू केला, पण मृत्यू झाला कसा याचा काही उलगडा होत नव्हता. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्या दोघांच्या मृत्यूचं गूढ उकललं. विवाहबाह्य संबंधातून प्रेयसीच्या पतीला संपवण्याच्या प्रयत्नात प्रियकराचाही मृत्यू झाल्याचं समोर आलंय. एखाद्या हिंदी थ्रिल सिनेमाच्या कथेलाही लाजवेल अशी ही कहाणी आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील महागावात राहणाऱ्या रुपाली पटाडेचे गणेश सपाटे सोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यांच्या या संबंधात रुपालीचा पती शंकर पटाडेचा अडथळा होत होता. त्यामुळे रुपाली आणि गणेशनं एक कट रचला. गणेश घटनेच्या दिवशी शंकरला पार्टीच्या बहाण्यानं बाहेर घेऊन गेला. रात्रीच्या वेळी दारू प्यायल्यानंतर ते दोघे महागावच्या तलावावरील पुलावर थांबले. तिथे डान्स केल्यानंतर गणेशनं दारूच्या नशेतील शंकरला पुलावरून तलावात ढकलण्याचा प्रयत्न केला, पण शंकरनं त्याच्या गळ्याला मिठी मारली आणि दोघेही तलावात पडले. पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. पतीचा काटा काढायला निघालेल्या रुपालीचा कट फसला. त्यांचा जे आणि त्या संबंधामध्ये जो अडचण निर्माण झाला होता, जो पटाडे आहे, शंकर पटाडे, जो रुपाली पटाडेचा नवरा आहे, त्याचा ह्यांनी कट रचून काटा काढण्यात ठरवलं होते. त्या पद्धतीने मागाच्या ब्रिजवर नेऊन त्याला पाण्यात टाकण्याचा त्यांचा उद्देश होता त्याचा. परंतु पटाडेने त्या गणेश सपाटेच्या गळ्यामध्ये हात घालून पकडल्यामुळे तो दोघं पाण्यामध्ये वरून मयत झालेले. आता तिच्या मिसेस आपण अटक केलेली आहे. पुढील तपास करीत आहोत. रुपालीच्या चौकशीत या हत्येच्या कटाचा उलगडा झालाय. पोलिसांनी या प्रकरणी रुपालीला अटक केलंय. पतीची हत्या करून प्रियकरासह भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या रुपालीला आता जेलच्या 4 भिंतींमध्येच आपलं आयुष्य काढावं लागणार आहे. प्रीतम पंडितसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.